नमस्कार मित्रांनो, आपण कोणतीही ईमेल कधीही डिलीट करू नये अशी जीमेलची किंवा गुगलची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला एवढी मोठी ईमेलसाठी स्पेस दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्याला आर्काइव्हचा ऑप्शन दिलेला आहे, जेणेकरून त्या ईमेल्स आपण डिलीट करू नये आणि आपल्याला पाहिजे तेव्हा त्या वापरता येतील. परंतु वर्षानुवर्ष साठलेल्या ईमेल्सच्या ढिगाऱ्यामधून बरोबर आपल्याला पाहिजे ती मेल शोधणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु थँकफुली जीमेलमुळे ती खूप सोपी झालेली आहे, कारण जीमेलने एक खूप चांगलं, इझी आणि सुपर पॉवरफुल सर्च ऑप्शन्स आपल्याला ईमेल्समध्ये दिलेलं आहे. चला तर मग बघूया जीमेलचं सर्च ऑप्शन कसं वापरायचं ते. हे पहा मित्रांनो, इथे इनबॉक्समध्ये आपल्याला वरती सर्च बॉक्स दिसतो. त्या सर्च बॉक्समध्ये आपण काही सर्च करू शकतो. उदाहरणार्थ मी ईमेल सेल्स असं लिहिलेला ईमेल्स मी सर्च करतोय. तर बघा इथे सेल्स असं आलं. तर ज्या ईमेल्सच्या कंटेंटमध्ये किंवा सब्जेक्टमध्ये सेल्स आहे त्या ईमेल ओपन झालेल्या आहेत. त्यापैकी पहिली ओपन करतो मी आणि बघा आपल्याला दिसेल जो शब्द आपण शोधतोय तो शब्द इथे हायलाइट करून दाखवला असेल. त्यामुळे आपल्याला त्या ईमेलमध्ये जो सर्च करतोय तो भाग लवकर शोधणं सोपं जातं. हे झालं सर्चचं बेसिक फीचर. परंतु सर्चमध्ये यापेक्षाही जास्त ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला हा छोटा ॲरो दिसतोय बघा, शो सर्च ऑप्शन, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन्स दिसतात. सर्वप्रथम ती मेल कुणाकडून आलेली आहे हे सर्च करायचं असेल तर आपण इथे त्यांचा ईमेल आयडी किंवा नाव लिहू शकतो, किंवा ती ईमेल कुणाला पाठवलेली एखादी असेल ती सर्च करायची असेल तर ते आपण लिहू शकतो. फक्त सब्जेक्टमध्ये एखादा शब्द आहे असं जर आपल्याला शोधायचं असेल तर ते शोधू शकतो. उदाहरणार्थ हे सेल्स जे आहे ते हॅज द वर्ड्स, म्हणजे हे पूर्ण ईमेलमध्ये आपण सर्च केलेलं. त्याऐवजी मला फक्त सब्जेक्टमध्ये जिथे सर्च आहे ते सर्च करायचं असेल तर मी इथे सब्जेक्टमध्ये सेल्स असं लिहिलं आणि त्यानंतर या बटनावर क्लिक केलं. तर बघा आता सर्च होत आहे आणि ज्या ईमेल्सच्या सब्जेक्टमध्ये सेल्स आहे त्या ईमेल्स आता मला दिसू लागलेल्या आहेत. हे बघा इथे जिथे आपल्याला सेल्स हे सब्जेक्ट लाईन मध्ये आहे त्या ईमेल्स आपण शोधू शकलो. आपण आणखीन बघूया ऑप्शन्स. हॅज द वर्ड्स आपण पाहिलेला आहे. त्यानंतर डझंट हॅव, म्हणजे काही ईमेल्स ज्याच्यामध्ये एखादा शब्द नाही आहे अशा ईमेल्स आपल्याला शोधायच्या असतील तर त्या देखील शोधू शकतो. उदाहरणार्थ इथे मी अशा ईमेल्स शोधतो ज्याच्या सब्जेक्टमध्ये सेल्स आहे परंतु प्रोडक्ट हा शब्द नाही आहे. हे जस्ट एक उदाहरण आहे. तुम्हाला रिअल लाईफ एखादं उदाहरण वापरावं लागेल. समजा इथे अशा ईमेल्स मी शोधतोय ज्याच्या सब्जेक्टमध्ये सेल्स आहे परंतु ज्या ईमेलमध्ये प्रोडक्ट हा शब्द नाही आहे. पुन्हा आपण सर्च करूया आणि बघा अशा ईमेल आपल्याला दिसलेल्या आहेत जिथे आपल्याला टायटलमध्ये सेल्स दिसतंय परंतु ईमेलमध्ये कुठेही प्रोडक्ट हा शब्द नाही आहे. त्यानंतर आणखीन ऑप्शन्स बघूया आपण. त्याचप्रमाणे आपण सर्च करू शकतो त्या ईमेलमध्ये अटॅचमेंट आहे की नाही अशा आपण सर्च करू शकतो. म्हणजे समजा मला अशा ईमेल शोधायच्या ज्याच्यामध्ये अटॅचमेंट आहे तर ते मी इथे सिलेक्ट केलं आणि सर्च करूया. आता बघा ज्या ईमेल्समध्ये अटॅचमेंट आहे त्या इथे मला दिसू लागलेल्या आहेत. पुढचा ऑप्शन आहे डोंट इन्क्लूड चॅट्स. जर आपल्याला चॅटमध्ये सर्च करायचं नसेल तर हा ऑप्शन निवडायचा. पुढचा ऑप्शन बघा साईजचा ऑप्शन आहे ग्रेटर दॅन सम MB, म्हणजे ज्या मोठ्या ईमेल्स आहेत त्या आपल्याला शोधायच्या असतील तर ते आपण शोधू शकतो, किंवा लहान ईमेल्स देखील शोधू शकतो लेस दॅन वापरून. ग्रेटर दॅन वापरतो मी. समजा 15 MB पेक्षा जास्त डेटा असलेल्या मेल्स मला शोधायच्या आहेत तर ते मी इथे लिहेन आणि सर्च करेन. तर बघा आता या सगळ्या ईमेल्स आलेल्या आहेत, या 15 MB पेक्षा मोठ्या आहेत. या ईमेल्स जर मला नको असतील तर त्या मी डिलीट करू शकेन, जेणेकरून माझी ईमेल मधली जागा सेव्ह होईल. परंतु लक्षात घ्या, ह्या ईमेल्स डिलीट केल्यानंतर त्या ट्रॅशमध्ये जातात, त्यामुळे लगेच तुम्हाला जागा सेव्ह झालेली दिसणार नाही. ती 30 दिवसांनी होईल. परंतु जर तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर तुम्ही पुन्हा ट्रॅश फोल्डरमध्ये जाऊन पुन्हा एकदा त्या ईमेल्स डिलीट करू शकता. पुढचा ऑप्शन बघूया आपण. साईजचा ऑप्शन बघितला. पुढचा ऑप्शन देखील इंटरेस्टिंग आहे, डेट्स विदिन. डेट्स विदिन म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला असं आठवतं की अरे गेल्या आठवड्यात आली होती मेल किंवा गेल्या महिन्यात आली होती मेल, तर ते आपण सर्च करू शकतो. 1 डे, 3 डेज, 1 वीक, 2 वीक, 6 मंथ्स, 1 इयर अशा प्रकारे आपण सर्च करू शकतो. उदाहरणार्थ समजा मला गेल्या 2 आठवड्यात आलेल्या ईमेल्स मला शोधायच्या. डेट विदिन म्हणजे या 5 तारखेपासून 2 आठवड्याच्या आधीच्या मेल्स मला शोधायच्या आहेत ज्याच्यामध्ये सब्जेक्ट लाईनमध्ये सेल्स हा शब्द आहे. हे बघा इथे मी 2 क्रायटेरिया दिले.
सेल्स हा एक क्रायटेरिया दिला आणि त्यानंतर मागील 2 आठवड्यातील ईमेल मला शोधायचे आहे. असे 2 क्रायटेरिया आपण वापरूया. सर्च करतो मी आणि बघा आता मागील 2 आठवड्यातल्या ईमेल्सच फक्त मला इथे दिसतील. हे बघा इथे आफ्टर आणि बिफोर आलेलं आहे. आणखीन एक ऑप्शन तुम्हाला दाखवतो जिथे आपण सेल्स असं सर्च करत होतो. समजा मला आणखीन काही सर्च करायचं आहे. उदाहरणार्थ अशा ईमेल्स ज्याच्यामध्ये सेल्स हा शब्द असेल किंवा प्रॉडक्ट हा शब्द असेल, म्हणजे सेल्स किंवा प्रॉडक्ट पैकी एक शब्द असेल अशा ईमेल्स मला शोधायच्या आहेत. सर्च करूया. आता बघा या ईमेल्स आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एक तर आपल्याला सेल्स शब्द दिसेल नाही तर प्रॉडक्ट शब्द दिसेल. एखादी ओपन करूया आपण. हा बघा इथे सेल्स आलेला आहे. नेक्स्ट ईमेल मध्ये बघूया. हे बघा प्रॉडक्ट आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ऑर हा ऑपरेटर वापरून सर्च करू शकतो. फक्त ऑपरेटर जो आहे तो कॅपिटल मध्ये लिहा. त्याचप्रमाणे आपण अँड देखील वापरू शकतो. म्हणजे अशा ईमेल्स ज्याच्यामध्ये सेल्स आणि प्रॉडक्ट हे दोन्ही शब्द आलेले असतील ते सर्च करून बघूया. तर अशा प्रकारे आता हे दोन्ही शब्द असलेल्या ईमेल्स आपल्याला दिसत आहेत. तर आपण हे ऑपरेटर वापरू शकतो. त्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. सगळ्यात खाली गेल्यानंतर इथे आपल्याला दिसेल बघा सम मेसेजेस इन ट्रॅश और स्पॅम. म्हणजे जेव्हा आपण सर्च करतो तेव्हा ट्रॅश आणि स्पॅम या फोल्डरमध्ये देखील सर्च होतं, परंतु ते रिझल्ट आपल्याला इथे दिसत नाहीत. जर तुम्हाला त्यामधील रिझल्ट देखील शोधायचे असतील तर इथे व्ह्यू मेसेजेसवर क्लिक करायचं. तर मित्रांनो हे होते जीमेल मध्ये सर्च करण्याचे काही सोपे बेसिक उपाय. परंतु जीमेल मधील सर्च एवढं लिमिटेड नाहीये. यापेक्षा खूप जास्त फीचर्स आहेत आणि ते फीचर्स आपण सर्चचे फीचर्स बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.